लक्षात येतंय का तुझ्या? तुझी वशीकरणाची शक्ती आता काम करत नाहीये. आता कोणालाही कंट्रोल करू शकणार नाहीस तू. आता आम्ही सगळे मिळून लढणार तुझ्याशी. गदग्रहण संपलंय विरोचका. तुझ्या पापाचा घडा भरलाय. आता तू सुद्धा संपणार. खुद्द त्रिनयना देवी आली आहे तुझा संहार करायला. ताई, का रडताय आता? सगळं व्यवस्थित झालंय ना? रडू नका. सगळं कसं झालं नेत्रा? मी तुला चाकूचे कसं मारू शकते नेत्रा? मला विश्वासच नाही बसत. तुम्ही आता नका ना विचार करू त्या सगळ्याचा. आणि रडणं थांबवा. मला खूप भीती वाटते. काय झालं? फाल्गुनी, घाबरण्यासारखं काही नाहीये आता. तुम्ही सेफ आहात. हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. मी फास घेणार होतो, स्वतःचा जीव घेणार होतो. ही काय अवस्था करून ठेवली आहे? अरे बघ ना, आम्ही एवढे दिवस त्या विरोचकाच्या कंट्रोल मध्ये कसं काय होतो? जस्ट रिलॅक्स. अद्वैत, तू मला सांगशील का नेमकं काय काय घडलं होतं ते? आम्ही कोणाला नुकसान नाही ना पोहोचवलं. ते सगळं आपण नंतर बोलूयात. आता तुम्ही दोघेही आराम करा. खूप दमछाक झाली आहे तुमची. नाही, मला नाही वाटत मला झोप लागेल. हे सगळं डोक्यातून जातच नाही अरे माझ्या. भाऊजी, साहेब बरोबर बोलतात. तुम्ही आता या सगळ्याचा विचार नका करू. तुम्हाला दोघांनाही आरामाची गरज आहे. थोडा वेळ आराम करा. मित्र, आम्ही जेव्हा विरोचकाच्या कंट्रोल मध्ये होतो तेव्हा तुम्ही कसं केलं सगळं? मला खरंच कळत नाहीये काय. मी काय म्हणाले तुम्हाला? तुम्ही या सगळ्याचा विचार करू नका. आणि त्या विरोचकाने तुमची जी अवस्था केली होती ना, त्यापेक्षा भयानक अवस्था मी तिची करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचक आता तुम्हाला वश नाही करू शकत. तिचा तसा प्रयत्न करूच झालाय. पण तरीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जी काय नकळत का होईना आपल्याकडून ज्या चुका झाल्या होत्या त्यामुळे हे सगळं घडलंय. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. त्या विरोचकासमोर एकतर कोणी जायचं नाही, आणि समोर आलास तर तिथून सरळ निघून जायचं. त्याच्याकडे पाहायचंच नाही. तुम्ही दोघांनी सतत एकत्र राहायचं. बाबांना मी तन्मय बरोबर थांबायला सांगेन आणि इंद्र आणि आत्या काकू बरोबर थांबतील. विरोचक आता 4 पावलं मागे गेलाय. त्याला आता पुढे येऊच द्यायचं नाही. मी स्वतःच जातीने लक्ष ठेवणार आहे त्याच्याकडे. कोण गुलाम? कोणाचा गुलाम? येतंय? लक्षात येतंय का तुझ्या? तुझी वशीकरणाची शक्ती आता काम करत नाहीये. शक्ती गेली कशी? गेली कशी शक्ती? खूप मेहनतीने मिळवली होती मी ती. दक्षिण प्रयाण, विचित्र वीणावादन, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत. मेहनतीने मिळवलेली ही शक्ती गेली.
काय आदेश आहे विरोचका? बोल. काय मग? मजा आली? विरोचक हरत नाही आणि विरोचक हरणारही नाही. मी एक काम करते, तुला ना एक जपमाळ आणून देते, मग दिवसभर जप करत बस. विरोचक हरणार नाही, विरोचक हरणार नाही. बाकी काही नाही, तुला समाधान मिळेल. तू जास्त आवाज करू नको. हळू. उगाच स्वतःला त्रास नको करून घेऊस. मनोरमा आजीची शक्ती सुद्धा गेली असेल तर? हा, बरं कसं करणार मग तू स्वतःला? एक सल्ला देऊ का तुला? लोकांना वश करायला, त्यांना आदेश द्यायला खूप मजा येते ना तुला. एक काम कर, बघ, स्वतःच्याच डोळ्यात बघ, वश कर स्वतःला आणि मग देत बस आदेश. कारण आता माझं कुटुंब मुक्त झालंय विरोचका. तुझ्या वशीकरणाचा प्रभाव संपलाय. एवढं सोपं नाहीये ते. हे तुलाही माहितीये आणि तुझ्या त्या त्रिनयनेला सुद्धा माहितीये. बरोबर बोललीस. एवढं सोपं नाही. देवी आईपेक्षा वर चढून देवी आईला आव्हान देणं सोपं नाही. आणि देवी आईला हरवणं निव्वळ अशक्य आहे. देवी आई मूर्छित असताना तू काही करू शकली नाहीस. आता तर देवी आई जागी झाली. गदग्रहण सुटलंय विरोचका. आता जिंकण्याचा विचार सोड आणि तुझ्या शेवटच्या खटका मोजायला सुरुवात कर. मी पुन्हा एकदा रणांगणात उतरले विरोचका. तुझा वध करायला. तयार राहा, तयार राहा. खूप दुखतंय का? नाही, ठीक आहे. सूज आली आहे ना? मी जाईन उद्या डॉक्टरांकडे. तुझा हात कसा आहे? ठीक आहे. खूपच भयानक होतं हे सगळं. ते सगळे अंगावर धावून आले ना. एका पॉइंटला मला वाटलं होतं की संपलं आता सगळं. पण अचानक चमत्कार व्हावा तसे सगळे वशीकरणातून बाहेर पडले. आत्या, आचार्य दारेश्वर तुम्हाला म्हणाले होते की हे गदग्रहण सुटायला 5-6 दिवस लागतील म्हणून. मग हे ग्रहण असं अचानक कसं सुटलं? सामान्य लोकांना दिसतं तसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण असं नाहीये. हे गदग्रहण आहे.
वेगळ्या विश्वातलं, देवांच्या आणि दैत्यांच्या विश्वातलं. त्यामुळे आचार्य म्हणाले की ह्या ग्रहणाबद्दल असं नक्की काही सांगता येणार नाही, फक्त अंदाज बांधता येते. म्हणून ते म्हणाले होते की 5-6 दिवसात सुटेल ग्रहण. पण गदग्रहण लवकर सुटलं. खरंच बरं झालं. सॉरी जरा मी ओव्हरथिंक करतोय, पण मगाशी जे काही घडलं ते खरंच घडलंय ना. म्हणजे सगळे खरंच त्या विरोचकाच्या वशीकरणातून बाहेर आलेत ना. असं का बोलताय तुम्ही? नाहीतर बाबांच्या वेळी घोळ झाला होता तसं पुन्हा काही नको व्हायला. तसं काहीही होणार नाही, कारण जे काही घडलंय ते आपल्या डोळ्यांसमोर घडलंय. घरात दिवे चालू असताना तो अंधार होणं, डोळ्यांसमोरून तो प्रकाश चमकून जाणं, आणि मग सगळेजण परत पहिल्यासारखे वागू लागणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचकाच्या डोळ्यात भीती पाहिली आहे मी. म्हणतात ना, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. गदग्रहण सुटल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात आणि ह्या सगळ्या त्रासाचा शेवट विरोचकाच्या अंताकडे घेऊन जाणार आहे. पंचपेटिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय नेत्रा. रुपालीनी मला 4थ्या पेटीतले काही श्लोक वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, म्हणून तिने मला डांबून ठेवलं होतं. पण आत्या, विरोचकाने 4थी पेटी उघडली कशी? कारण ती पेटी विरोचकाचीच आहे. त्या पेटीतल्या पानावरचे श्लोक सर्पलिपीत होते. सर्पलिपीत? अद्वैत साहेबांच्या पेटीतले श्लोक सुद्धा सर्पलिपीत लिहिले होते. हो, त्या पानावरचे काही श्लोक तिने मला वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, कारण तिला 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हवाय. आता ते पान कुठे आता? माहित नाही, पण ते श्लोक मी पाठ केलेत. आता 1 मिनिट, मी रेकॉर्ड करून घेतो. घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणती तरी. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. ज्ञातही झाले तरीही शक्य ना तिज स्पर्शणे, पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. गुढीचे रूप उलटे भासते म्हणजे? ज्ञात हे झाले तरीही शक्य ना तिज स्पर्शणे. हे पेटीला स्पर्श करण्याबद्दल लिहिलंय का? हो, पेटीबद्दलच आहे. कारण पहिल्या पेटीत आपल्याला जे पान सापडलं होतं त्यातून आपण 2ऱ्या पेटीपर्यंत पोहोचू शकलो. 2ऱ्या पेटीत जे पान सापडलं त्यातून 3ऱ्या पेटीकडे, 3ऱ्या पेटीतून 4थ्या पेटीकडे, आणि ह्या 4थ्या पेटीतून 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडणार आहे. आणि ही 4थी पेटी विरोचकाकडे. आणि आता विरोचकाला 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हवाय. याचा अर्थ 5व्या पेटीमध्ये विरोचकाचा अंत आहे. म्हणजे जर 5वी पेटी आपल्याला मिळाली तर आपण विरोचकाचा अंत करू शकतो. आणि जर नाही सापडली तर विरोचकाचा अंत कधीच होणार नाही. म्हणजे संघर्ष टाळेल. काहीही करून विरोचकाआधी आपण 5व्या पेटीपर्यंत पोहोचायला हवं.
देवी आहे, मार्ग दाखव. आई, प्रत्येक वेळेला तूच दाखवून दिलास. कितीही अंधार पसरला तरी काही वेळाने लख्ख प्रकाश येतो आणि सगळा अंधार नाहीसा होतो. आता सुद्धा असंच वाटत होतं की सगळं संपलंय, पण तू आलीस आणि तू सगळा अंधार नाहीसा केलास. आई, आता फक्त एकच प्रार्थना आहे, 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग समोर दिसतोय. आई, आता फक्त त्या श्लोकात दडलेला अर्थ उमगू दे. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? नक्की काही त्रास होत नाहीये ना आता? त्रास एकाच गोष्टीचा होतोय. यामधल्या काळात काय काय घडलंय, काय काय केलंय याची कल्पनाही करवत नाहीये. मी सुद्धा काल रात्रभर हाच विचार करत होते की आम्ही सगळे वशीकरणाच्या प्रभावाखाली होतो तेव्हा नेमकं काय काय घडलं असेल. खूप त्रास दिला असेल ना आम्ही तुम्हाला. काकू, तुम्ही आता या सगळ्याचा विचार करून त्रास करू नका घेऊ. तुम्ही आता विरोचकाच्या वशीकरणातनं मुक्त झाला आहात, हीच खूप आनंदाची गोष्ट आहे. सॉरी. या वशीकरणाच्या काळात मी काही विचित्र वागलो असेल तुमच्याशी, सॉरी. बाबा, जे काही झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. तुमचं वागणंच तुमच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. प्लीज डोंट बी सॉरी. तसं नाही आधी, पण कळत नकळत आमच्याकडनं खूप त्रास झाला असणार तुम्हाला. आम्हाला काही त्रास झाला नाहीये, उलट तुम्हालाच या सगळ्यात खूप त्रास झालाय. पण आता नाही, आता इथून पुढे सगळं छानच होणार. तन्मय तर अजूनही घाबरलाय. हो, मी बोलले त्याच्याशी. त्याने धड नाश्ता सुद्धा नाही केलाय. मी त्याला समजावलं की हे जे काही घडलं ती नियती आहे, आपल्या हातात काहीच नव्हतं. त्यामुळे जे काही झालं त्याचा विचार करण्यापेक्षा पुढे जायला हवं आता आपण. ठीक आहे, मी बोलेन त्याच्याशी. ही विल बी फाईन. गुड मॉर्निंग. छान वाटतंय सगळ्यांना एकत्र असं गुण्या गोविंदाने खाताना बघून. बिंडो, साडी नेसायला विसरलास की काय? हा? आठवतंय ना बाबोशीच्या थेरड्याबरोबर कशी फुगडी घातली होतीस ती? काय नेत्रा, लाडक्या सासऱ्याला सांगितलं नाहीस काय काय दिवे लावलेत त्यांनी ते? हा?
काय जिगरबाज बेवडे, दारू उतरली की नाही? हा? आणि तो कोण आहे कुत्रा, गळ्यात पट्टा वगैरे? तेजस.